आरोग्याची जे आरोग्याशी खेळण्याचं झालेलं आहे. तर इथं साधारण काम करतं जी कंपनी आहे त्याच्याकडं आपण बायो मायनिंग किंवा इतर गोष्टीचं सगळ्याचं जबाबदारी दिलेली आहे. ही साधारण 21/12/2021 साली त्यांचे ॲग्रीमेंट झालेलं आहे. ती इकोसेव प्रायव्हेट लिमिटेड इंदोर पुणे सिसोदिया असे जे कंपनी आहे त्याला वर्क ऑर्डर 23 तारखेला झालेली 21ला. त्यानंतर त्यांनी एक वर्षभर 9 महिने असं काम केल्यानंतर शिवानंद बायोटेक LLP पुणे यांच्याशी इंटरनल एक करार केलेला आहे. असं हे करत असताना काल आम्ही ही जी परिस्थिती आरोग्याचा सगळा धोका निर्माण झाल्यानंतर 2-3 दिवसानंतर काल आम्ही रात्री 9 वाजेपर्यंत इथं नगरपालिकेत होतो. CO होते, आमचे सर्व पदाधिकारी होते. हे बसून असा निर्णय झाला की बाबा ह्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कुठल्या परिस्थितीत कारवाई आम्ही जे लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि आम्हाला इथं जबाबदारी निवडून दिली आणि इथं बसवले, तर यासाठी आम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. आणि इथून पुढं सुद्धा जे आमचं नुकसान झालेलं आहे याची पूर्ण वसुली ही त्यांच्याकडनं करणार आहे. आणि ही गोष्ट करत असताना आम्ही कोणाचीही त्यात गय केली जाणार नाही, त्यात कुठल्याही कोणालाही त्यातनं सोडणार नाही. हे करत असताना आमचं एक असं पण लक्षात आलं की आमचेच काही कर्मचारी आहेत ते सुद्धा कामात हलगर्जीपणा करतात. की आम्ही ह्या 4 दिवसाच्या ह्याच्यात आम्ही एक ड्युटी लावल्या होत्या. त्यात संकपाळ म्हणून ज्या आमच्या आरोग्य निरीक्षक आहेत त्यांनी सुद्धा कामात कचुराई केली. आम्ही जी ड्युटी लावली होती तिथं, कारण की तिथं माणूस थांबायला पाहिजे आणि तिथलं नियोजन करायला पाहिजे. हे करत असताना सुद्धा त्यांनी निम्म्यातनं निघून आल्यास धूळ सहन होत नाही, त्यासाठी त्यांनासुद्धा आम्ही कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे. तसेच आपले जे आरोग्य निरीक्षक जे आहेत, जे ह्या आरोग्य विभागाचे प्रमुख आहेत राकेश गजेल, यांनासुद्धा कारणे दाखवा नोटीस काढलेली आहे. ह्यात कोणालाही सोडलं जाणार नाही एवढंच सांगतो. गुन्हा नक्की कुठल्या कंपनीवर दाखल केला तुम्ही? इकोसेव प्रायव्हेट लिमिटेड ज्या कंपनीबरोबर नगरपालिकेचं ॲग्रीमेंट झालेलं आहे त्या कंपनीवर आम्ही गुन्हा दाखल केला. काय होतंय, गुन्हा एका कंपनीवर हँडओव्हर एका कंपनीवर नोटरीवर ही चाललेली कंपनी आतापर्यंत. हे तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही बघितलं असं तर हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आत्ता ही परिस्थिती निर्माण झाली त्यानंतर आम्ही ह्या गोष्टी सगळ्या पाहिल्या. आणि याला जबाबदार इकोसेव आहे. इकोसेवच्याच अकाउंटला पेमेंट जातं, त्यामुळे तीच कंपनी जबाबदार आहे. हँडओव्हर करता येईल काय नाही काय दिलं होतं आपण ॲग्रीमेंटमध्ये? ॲग्रीमेंटमध्ये त्याला कचऱ्याची विल्हेवाट लावणे, कचरा डिस्पोजल करणे, कचरा व्यवस्थितरित्या तिथं ठेवणे, अशा स्वरूपाचे त्याला जबाबदारी खर्च आहे. या 4 दिवसात आपलं नगरपालिकेचा जो त्याच्यावर झालेला खर्च आहे, ह्या सगळ्याची वसुली त्याच्याकडनं केली जाणार आहे. त्याचं डिपॉझिट जप्त होणार आहे, त्याची बिलं कुठलीही अदा केली जाणार नाहीत आणि त्याच्याकडनं जेवढं आपलं नुकसान झालेलं आहे हे सगळं वसूल करण्यात येईल. हे आता आम्ही सगळ्यांच्या वतीनं सांगतोय. आदेश सोलर सिस्टमचा विमा होता का? नाही अजून ती बघितलं नाही. तुमचे नगरसेवक सोलर सिस्टम संदर्भात जी सोलर सिस्टीम त्या ठिकाणी बसलेले या संदर्भातली सर्व माहिती आम्ही आता उपलब्ध करून घेतलेली आहे. सोलर सिस्टीम किती डॅमेज झाली याचा सुद्धा आराखडा विद्युत डिपार्टमेंटकडून आम्ही घेतोय. सोलर सिस्टीमसाठीची परमिशन आपल्याला लागती स्टेट गव्हर्नमेंटकडनं. ती परमिशन अद्याप प्राप्त झाली नसल्यामुळं आपल्याला ती चालू करता आलेली नाही. सोलर सिस्टीम लवकरात लवकर आम्ही चालू करणार आहोत, कारण त्याच्यावरती कचरा डेपोचं बरंचसं तिथलं काम तिथलं होणार आहे. आपण या सगळ्या गोष्टीचं ऑडिट करणार आहे की जे प्रशासकीय काळात जे काय झाले त्या गोष्टीचं आता ह्या अनुभवावरनं आम्ही या सगळ्या गोष्टीचं ऑडिट करू आणि लवकरात लवकर तुम्ही आता करणार आहे. जबाबदार असतील ह्या प्रत्येकावर कारवाई होईल ह्याची मी तुम्हाला साताऱ्याच्या वतीनं तुम्हाला आश्वासन देतो. अध्यक्ष, आता जे आग विझवायचं चालू आहे जो खर्च आहे तो तुमचं काय नगरपालिकेचा का त्यांना? आपण नगरपालिका खर्च करतोय. मागाशीच तुम्हाला सांगितलं की ह्याच्या पै आणि पै ही कंपनीकडनं वसूल केली जाईल. तसं काय अजून पुढं समोर आलेलं नाही. माझा एक महत्वाचा मुद्दा आहे. सातारा ओला कचरा सुका कचरा वेगळा जात नाही. दुसरी गोष्ट तिथं गेलेल्या कचऱ्याचं कसं म्हणजे एकत्रच त्याला जोडून महिन्याला एवढा कचऱ्याची विल्हेवाट लावली त्याचं काय ऑडिट झालंय आणि
संबंधित तोच माझा प्रश्न होता. नाही काय अजून ऑडिट झालेलं आम्हाला नाही. कचरा गाडीत फक्त ओला कचरा सुका कचरा एक दिलेला लक्षात असतो, बाकी घ्या. एकत्र जातो कचरा. मग तिथे कचऱ्याचं- एवढा पेट घेणार कचरा कुठला? कचऱ्याचं सेग्रिगेशन करणे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय होता या टेंडरमध्ये. सेग्रिगेशन काय केलं जातं की ओला कचरा वेगळा केला जातो, सुका कचरा वेगळा केला जातो. ते कुठं केलं जातं तर ज्यावेळेस घंटागाडी तुमच्या दारामध्ये येते त्याच्यामध्येच त्याचं पार्टिशन करून त्याचे 2 विभाग केले जातात. मागच्या जर 1.5-2 वर्षाचा विचार केला आपण तर अशा स्वरूपाचं सेग्रिगेशन न होता डायरेक्ट कचरा तिथं येऊन डंप होतो आणि हा डंप झाल्यामुळं कचराचं पाहिजे असं विल्हेवाट तिथं लावली गेली जमती. आता यापुढं या मार्चनंतर ज्या बाबी आम्ही आता करतोय यापूर्वीची सर्व टेंडर आम्ही लवकरच कॅन्सल करतोय आणि अशा स्वरूपाचं सेग्रिगेशन करूनच कचरा डेपोवरती जाईल याचं नियोजन आम्ही